सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव तालुक्यातील आणंदूर येथे चिवरी पाटी परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने दक्षिण सोलापुरातील उळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांची क्रुझर गाडी अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक देत पलटी झाली। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर 1 वर्षाच्या चिमुकल्यासह 11 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे। सर्वांवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। यामध्ये पूजा हरी शिंदे वय 30 राहणार उळे, सोनाली माऊली कदम वय 22 राहणार हडपसर पुणे, साक्षी बडे वय 19 राहणार हडपसर पुणे, तर जखमी माऊली कदम वय 30 राहणार हडपसर पुणे, बालाजी पांडुरंग शिंदे वय 47 राहणार उळे हे जखमी आहेत, तर हरी बाळकृष्ण शिंदे वय 36 राहणार उळे, रुद्र हरी शिंदे, ओम हरी शिंदे, श्लोक हरी शिंदे राहणार उळे, कुणाल भिसे हडपसर पुणे, आकाश दत्ता कदम राहणार पुणे, अंजली रवींद्र अमराळे, कार्तिकी रवींद्र अमराळे, शिवांश माऊली कदम राहणार हडपसर पुणे हे गंभीररित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे। अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूच्या लोकांनी गाडीतून चक्क मृतदेह बाहेर काढले, तर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते।